नमो नमः। नवमी कक्षा तृतीयः पाठः। धन्य तो दातृयाचको। धन्य तो दाता आणि धन्य तो याचक. धन्य तो दातृयाचको. या ठिकाणी हे तीनही शब्द द्वितीय विभक्तीत आलेले आहेत. दाताच याचकच इतरेतर द्वंद्व समासाचं सुद्धा हे उदाहरण आहे. महाकवी कालिदास विरचितं रघुवंशम् इति महाकाव्यं प्रसिद्धम् एव. तत्र पंचमे सर्गे महाराजस्य रघोः जीवने घटितं प्रसंगं कवी वर्णयति. म्हणजे महाकवी संस्कृत कवी कालिदास यांनी रघुवंश नावाचे एक महाकाव्य लिहिलेलं आहे. त्यांनी लिहिलेल्या या काव्यातील 5व्या सर्गातील रघु महाराजांच्या जीवनामध्ये घडलेला हा प्रसंग वर्णन केलेला आहे. रघु विश्वजित यज्ञम अकरोत. रघुराजांनी विश्वजित यज्ञ केला होता. अस्मिन् यज्ञे सह सर्वं धनं दानरूपेण अयच्छत् रिक्तकोशच अभवत्. आणि या यज्ञामध्ये म्हणजे विश्वजित यज्ञ केल्याच्या नंतर रघुराजाने आपल्याजवळ असलेलं सर्वस्व जे काही धन आहे, संपत्ती आहे, ही सर्व दान केलेली होती. आणि त्यामुळं त्याचा जो काही संपूर्ण खजिना हा संपलेला होता. तदा एव कोत्सह नाम युवा छात्र तत्र आयात. आणि तेव्हा कोत्स नावाचा एक विद्यार्थी त्यांच्याकडे आला होता. गुरवे दक्षिणां दातुं सह धनम यच्छत्. आणि गुरुला दक्षिणा देण्यासाठी तो काही त्याची इच्छा होती. तो गुरुला दक्षिणा देऊ इच्छित होता आणि त्याच्याकडे तर पैसे नव्हते. तो पैसे मागण्याच्या उद्देशानं किंवा त्या सुवर्ण मुद्रा मागण्याच्या उद्देशानं रघुराजाकडे आलेला असतो. सह एव प्रसंग अत्र वर्णित. आणि तो प्रसंग इथे वर्णन केलेला आहे. त्याच्या अगोदर 2 आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. गुरुदक्षिणाविषयी केशां कथा श्रुताः. म्हणजे गुरुदक्षिणाविषयी तुम्ही कोणत्या कथा ऐकलेल्या आहेत. आपल्याला द्रोणाचार्य, एकलव्य वगैरे यांची कथा माहीत असेल. दुसरा प्रश्न आहे के दानवीरा प्रख्यातः. म्हणजे दानवीर म्हणून कोण प्रसिद्ध आहेत. कर्ण वगैरे अशी काही नावं तुम्ही ऐकलेली असतील किंवा इतरही काही कथा ऐकलेल्या असतील. तर बघा, सर्वप्रथम या पाठामध्ये तुम्हाला जे लाल अक्षरामध्ये सगळी नावं दिसतात, हे लाल अक्षरामध्ये दिसणारी नावं किंवा शब्द हे ओकारांत शब्दाची विभक्ती रूपी आहेत. मग वरतंतू असेल, बटू असेल, गुरु असेल, दयालू असेल, या शब्दाची वेगवेगळी विभक्तीची रूपं आलेली आहेत. आणि ओकारांत शब्दाची विभक्ती रूपे कशी होतात हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कस्मिंश्चित तपोवने वरतंतु नाम ऋषी असे. म्हणजे कोण्या एका तपोवनामध्ये वरतंतु नावाचे ऋषी होते. सह अध्यापने निपुणः प्रकृत्या दयालूच असी. ते अध्यापन करण्यामध्ये म्हणजे आपल्या शिष्यांना शिकवण्यामध्ये पारंगत होते. प्रकृत्या दयालूचे असेत आणि स्वभावाने दयाळू होते. तस्य आश्रमे बहव मेधाविनः बटवः आसन. तस्य तद या सर्वनामाचं पुल्लिंगीचं षष्ठीचं एकवचनी रूप आहे. तस्य आश्रम म्हणजे त्यांच्या आश्रमामध्ये बहु या शब्दाचं ते प्रथमेचं बहुवचनी रूप आहे. मेधाविनः बटवः बटू या शब्दाचं बटवः हे बहुवचनी रूप झाले. मेधाविनः म्हणजे बुद्धिमान. त्यांच्या आश्रमामध्ये अनेक बुद्धिमान विद्यार्थी होते. आसन हे प्रथम पुरुष लंगलकारचं प्रथम पुरुषी बहुवचनी रूप आहे. तेषु कश्चित कोत्सह नाम बटू आसी. त्यामध्ये कोत्स नावाचा कोणी एक विद्यार्थी होता. विद्याध्ययनं समाप्य गुरुदक्षिणां दातुम उत्सुकः कोत्स गुरुम उपागच्छत्.
दातुम उत्सुकः ची संधी जर केली तर त्याच्यामध्ये दातुम हे एक तुमंत अव्यय आहे, समाप्य हे लेबंत अव्यय आलेलं आहे. आणि मग त्याचं शिक्षण संपल्याच्या नंतर विद्या अध्ययनम समाप्य म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर हा कोच आपल्या गुरुला काही दक्षिणा देण्याच्या उद्देशानं तो त्यांच्या जवळ गेला. गुरुम उपागच्छत म्हणजे जवळ गेलं. सविनयम च स्वस्य इच्छाम गुरवे अकथयत. पहा, त्यानं अतिशय नम्रतेनं त्याची स्वतःची जी काही इच्छा होती ही इच्छा गुरुला सांगितली. कथयत, कथ हा जो धातू आहे, या कथ या धातूचा किंवा ज्याला आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असेल गोष्ट तर त्यावेळेस चतुर्थी विभक्तीचा उपयोग केला जातो. आणि म्हणून गुरवे अकथयत, गुरवे या शब्दाचं इथं चतुर्थीचं एकवचनी रूप आलेलं आहे. आणि त्याने त्याची स्वतःची इच्छा अतिशय नम्रपणे गुरुजवळ सांगितली. तस्य वचः श्रुत्वा गुरुः उक्तवान. त्याचं हे बोलणं ऐकून गुरु म्हणाले. श्रुत्वा हे त्वांत अव्यय आहे. उक्तवान तवतू भूतकालवाचक म्हणजे कर्तरी भूतकालवाचक विशेषण आहे. वत्स कोत्सह तव अध्ययनेन सेवयाच भ्रंशम प्रीतः अस्मी. प्रीतोस्मी तिथं संधी आहे, प्रीतः अस्मी. त्यावेळेस ते म्हणा की हे वत्सा कोत्सा म्हणजे तव अध्ययनेनं म्हणजे तुझ्या अध्ययनामुळे आणि सेवया तू केलेल्या सेवेमुळे मी अतिशय, भृशम म्हणजे अतिशय आनंदी आहे. अन्याम काम अपि दक्षिणाम न इच्छामी. नेच्छामीचं तिथं संधी आहे, न इच्छामी काम अपि म्हणजे आता तुझ्याकडून मला काहीही दक्षिणा नको. गच्छ स्वस्ति तुभ्यं, जा तुझे कल्याण हो. गुरुना वर्तंतुना निवारितः अपि कोत्स वारंवारं दक्षिणाम दातुम इच्छ. गुरुनं सांगितलेलं बोलणं ऐकून तरीही तो जो कोत्स होता हा कोत्स पुन्हा पुन्हा आपली दक्षिणा देण्याची त्याची इच्छा तो सांगू लागला. मग त्याची परीक्षा घेण्याच्या उद्देशानं वरतंतू काय म्हणाले. तदा तम परीक्षितुम वरतंतू अकथयत. तेव्हा त्याची परीक्षा घेण्यासाठी वरतंतू म्हणाले. परीक्षितुम हे तुमंत अव्यय. त्वया मम सकाशात 14 विद्या अधीता. तू माझ्याकडे एकूण 14 विद्या शिकलेला आहेस. अतः 14 कोटी सुवर्णमुद्रा आणाय. अतः हे अव्यय आहे. अतः म्हणजे म्हणून तो 14 कोटी म्हणजे 14 कोटी सोन्याच्या मुद्रा घेऊन ये. आणये लोटलकारचं रूप आहे. 14 कोटी सोन्याच्या मुद्रा घेऊन ये. गुरोः वचनम श्रुत्वा कोत्स चिंताकुलः जात. तर गुरु या शब्दाचं षष्ठीचं एकवचनी रूप आहे. गुरूंचे हे बोलणे ऐकून, वचन ऐकून तो जो कोत्स होता, जो बटू होता, विद्यार्थी होता, तो अतिशय काळजीत पडला. चिंताकुलः जात, चिंतातूर झाला की आता मी एवढ्या सुवर्णमुद्रा कुठून आणू. एतावती सुवर्णमुद्रा कुतः आनयानी. एवढ्या मोठ्या सुवर्णमुद्रा मी कुठून आणू. सुवर्णमुद्रा हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळं मागचा एतावती हे विशेषण आले. कुतः म्हणजे कुठून आणू. महाराजम रघुविहाय न कोपी एतावती मुद्रा दातुम समर्थ. विहाय हे लेबंत अव्यय, दातुम तुमंत अव्यय आणि कह अपि इथे एक संधी होती की मला एवढ्या ज्या सुवर्णमुद्रा आहेत या सुवर्णमुद्रा रघुराजा सोडता कुणीही देण्यास समर्थ नाही. आणि म्हणून तो म्हणतो की मी आता रघुराजाकडेच जातो. अतः रघुम प्रति गच्छामि इति विचार्य कोत्सः रघोः समीपम अगच्छत. आणि तो म्हणतो की म्हणून मी रघुराजाकडे जातो असा विचार करत तो रघुराजाच्या जवळ जातो.
रघु या शब्दाचं रघो हे षष्टीचं रूप आहे. दिग्विजयानंतरम रघु विश्वजित नाम्नी यज्ञे अशेषम धनम दानरूपेण अयच्छत. तर दिग्विजय प्राप्त केल्यानंतर रघुराजानं विश्वजित नावाचा यज्ञ केला होता आणि या यज्ञामध्ये त्याच्याकडं शिल्लक राहिलेलं जे काही धन असेल, संपत्ती असेल, ही सर्व संपत्ती त्यानं ब्राह्मणांना दान करून टाकलेली होती. रिक्तहस्तम रघु दृष्ट्वा कोत्सह निवृत्त. आणि हा कोत्स तर त्या रघुराजाकडे सुवर्ण मुद्रा मागण्याच्या उद्देशानं गेलेला होता. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याच्या असं लक्षात आलं की रघुराजानं तर आपण येण्याच्या अगोदरच सर्व संपत्ती दान केलेली आहे. आणि रघुराजा रिक्तहस्त म्हणजे रिकाम्या हाती पाहून, दृष्ट म्हणजे पाहून, जो कोत्स होता हा कोत्स अतिशय दुःखी झाला की आता मला गुरूंनी मागितलेला दक्षिणा मी कसा देऊ, हा विचार त्याच्या मनामध्ये चालू असतो. रघो तम आहूय आगमनस्य प्रयोजनम अपुच्छत. रघु म्हणजे रघुराजानं तम म्हणजे त्याला बोलावून, आहूय आहूय म्हणजे बोलावून लेबंत अव्यय आहे, आगमनस्य प्रयोजनम अप्रोच्छत म्हणजे येथे येण्याचं प्रयोजन, उद्देश, हेतू काय आहे तो विचारला. तदा कोत्सह अवदत. तेव्हा कोत्स म्हणाला, रघो अहम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्रा गुरवे दातुम इच्छामी. त्यावेळेस तो कोत्स म्हणतो की हे महाराज, हे रघुराजा, मी गुरुदक्षिणासाठी म्हणून 14 कोटी सुवर्णमुद्रा मागण्यासाठी, किंवा मी माझ्या गुरुला या 14 कोटी सुवर्णमुद्रा देऊ इच्छितो. किंतु भवान पूर्वम एव सर्वस दानम अपरो. परंतु आपण, मी येण्याच्या अगोदरच आपण सर्वस्व दान केलेलं आहे. अतः अहम अन्यत्र गच्छामि. म्हणून मी आता इतर ठिकाणी जातो किंवा इतर व्यक्तीकडे जातो. रघु अवदत हे कोत्स तिष्ठ. त्यावेळेस रघु महाराज म्हणाले, हे कोत्सा थांब, मम यज्ञशालायां विश्रामम कुरु. माझ्या यज्ञशाळेमध्ये तू आराम कर, विश्रांती घे. अहम निश्चयेन तव साहाय्यम करोवी. मी निश्चितच तुझे मदत करेल, असं रघुराजा त्यांना सांगतो. कोत्सस्य गुरुभक्त्या प्रभावितः रघु कुबेरम आक्रांतुम संकल्पम अकरोत. या कोत्साची गुरुभक्तीने प्रभावित होऊन, प्रसन्न होऊन रघुराजाने कुबेरावर आक्रांतुम म्हणजे आक्रमण करण्याचा संकल्प केला, निश्चय केला. कुबेरः रघोभयात आक्रमणात पूर्वम एव प्रभुतां सुवर्णवस्तीम अकरोत. या रघुराजा आपल्यावरती आक्रमण करेल या भीतीपोटी कुबेराने त्याच्या अगोदरच भरपूर अशी सोन्याच्या नाण्यांची वृष्टी, सोन्यांच्या नाण्याचा पाऊस पाडला. तत् दृष्ट्वा संतुष्ट रघु कोत्सम आहूय सर्व सुवर्णम तस्मै दातुम एच्छत. इथं संधी आहे, दातुम एच्छत. तत्दृष्ट्वा म्हणजे ते पाहून संतुष्ट, आनंदित झालेल्या रघुराजाने कोत्साला बोलावून सर्व सुवर्ण म्हणजे सर्व सोन्याची नाणी त्याला देऊ इच्छित होता. दातुम एच्छत, त्याला देऊ इच्छित होता. किंतु निष्पृह कोत्सह अवदत. परंतु कोत्साला एवढी गरज नव्हती. कोत्साला फक्त 14 कोटी सुवर्णमुद्राच पाहिजे होत्या. आणि अतिशय निस्वार्थी, निष्पृह असणारा जो कोत्स होता तो म्हणाला, भो राजन, अहम केवलम गुरुदक्षिणार्थम 14 कोटी सुवर्णमुद्रा अभिलाषामि न वांछामि अधिकम. भो राजन म्हणजे हे महाराज, मला फक्त गुरुदक्षिणा देण्यासाठी 14 कोटी सोन्याच्या सुवर्णमुद्रा पाहिजेत. बाकी अधिकच्या
सुवर्णमुद्रांची मला आवश्यकता नाही किंवा मला नको, न वांछामी अधिकम, जे अधिक सुवर्णमुद्रा मला नको. म्हणजे या ठिकाणी जो दाता आहे हा दाता सर्वस्व द्यायला तयार आहे, परंतु जो याचक आहे हा याचकसुद्धा आपल्या गरजेपेक्षा अधिकचं घेत नाही. जे दाता श्रेष्ठ आहे आणि या ठिकाणी असणारा याचकसुद्धा किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येईल. राजा सर्वस्वं दातुम इच्छत किंतु याचकः अधिकम अदातुम न अभ्यलषत. म्हणजे राजा सर्वस्व द्यायला तयार आहे, परंतु याचक मात्र ते सर्व घ्यायला तयार नाही. अनेन प्रसंगेन दानशूर रघुः तथा निरीक्षकोत्सच द्वौ अपि साकेतजनानां यदा अयोध्यावासीनां कृते पूजनीयो अभवताम्. द्वावपि इथं एक संधी आहे, द्वौ अधिक अपि. म्हणजे या प्रसंगामधून अतिशय दानशूर असणारा राजा आणि निरीच्छ वृत्ती म्हणजे देणारा कितीही द्यायला तरी आपल्याला किती पाहिजे तेवढंच घेणारा निष्पृह अशा प्रकारचा कोत्स, हे दोघेही दो अपि दोघेजणसुद्धा साकेत जनानां, साकेत म्हणजे अयोध्या नगरी, रघुराजा हा अयोध्येचा राजा होता आणि या अयोध्या नगरीमध्ये घडलेली ही जी घटना आहे या अयोध्यावासींसाठी ही दोघेही अतिशय पूजनीय अशा प्रकारचे आहेत. धन्यवाद.